गावचे सगळेजण एका मोठ्या विहिरीमध्ये राहायचे. खरं तर ह्या सगळ्यांचं घरच त्या विहिरीच्या आत होतं आणि हे लोक कधी पण ह्या मोठ्या विहिरीच्या बाहेर नाही येऊ शकत. जेव्हा जग्गू नावाच्या पत्रकाराला ह्या कुवा गावाबद्दल समजलं तर तो या गावाच्या बद्दल लिहिण्याचा निर्णय घेतो. जग्गू कुवा गावामध्ये येतो. तुम्ही ह्या मोठ्या विहिरीमध्ये राहतात. तुमचं मन काय याच्यातून बाहेर जायचं नाही करत? मन तर करतं बाळा, तुमच्यासारखं जेव्हा इच्छा होईल तेव्हा यातून बाहेर जायचं आणि जेव्हा वाटेल या गावातून वापस यायचं. पण ह्या विहिरीच्या बाहेर निघणं आमच्या हातात नाहीये. नाहीतर कोण पूर्ण आयुष्य एका विहिरीमध्ये जगू इच्छित असतं. तुमच्या हातामध्ये नाहीये म्हणजे? मी काही समजलो नाही. या गावाला 11 वर्षापूर्वी एका साधूने शाप दिला होता. हा सगळा गाव एका विहिरीमध्येच समावून राहील आणि तेव्हापासून आम्ही ह्या विहिरीमध्येच फसलेलो आहोत. फक्त दुसऱ्या गावाचेच लोक ह्या विहिरीमध्ये येऊन विहिरीच्या बाहेर जाऊ शकतात. पण श्राप देण्याचं काही तर कारण असेल ना? कारण आहे बाळा, खूप मोठं कारण आहे. या लोकांनी खूप मोठं पाप केलं होतं. काय तुम्ही विस्तारमध्ये सांगू शकता? माझी इच्छा आहे जाणून घ्यायची. तो म्हातारा जग्गूला आजपासून 20 वर्ष पूर्वीची गोष्ट सांगायला लागतो. जूनचा महिना होता. बाहेर भयानक गरमी होत होती, म्हणून लोक आपल्या घराच्या बाहेर अजिबात निघत नव्हते. एक साधू आणि त्यांचा शिष्य ह्या गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी येतात. ते दोघे जण खूप उपाशी होते. भिक्षाम देही माही, तुमच्या दरवाजावरती भिक्षा मागण्यासाठी हा साधू आलाय. साधूने सारखं हाक मारल्यानंतर एक बाई घराच्या बाहेर येते. दिसत नाही का, यावेळी दुष्काळामुळे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले आहे. आमच्याकडे स्वतःच काही खाण्यासाठी नाहीये. तुम्हाला काय द्यायचं आम्ही? हे माता, जर अशी गोष्ट आहे तर आम्हाला थोडंसं पाणी जरी दिलं तरी चालेल. आम्हाला खूप तहान लागली आहे. का? पाणी काय फुकटच मिळतं का? इथे भंडारा नाही लागलाय जे तुम्हाला फुकटच पाणी देतील. पण तहानलेल्याला पाणी पाजणं खूप पुण्याचं काम असतं आणि आम्ही दोघं यावेळी खूप तहानलेलो आहोत. गरमीने गळा सुकला आहे आणि त्यात या प्रकारच्या घोर वचनांचा प्रयोग नका करू. तुमचा घसा कोरडा झालाय तर ह्याच्यात कोणती मोठी गोष्ट आहे? जर का मी तुम्हाला पाणी पाजवलं तर जेव्हा माझ्या कुटुंबाचा घसा सुकेल तेव्हा आम्ही काय करायचं? असंच मरून जायचं? अशा प्रकारच्या कठोर वचनांचा वापर नका करू देवी. आम्ही तर फक्त आपल्याला तहान भागवण्यासाठी थोडंच जल मागितलं आहे. काही पाप तर नाही केलं. पूर्ण गावामध्ये फेरी मारून बघा कोण तर तुम्हाला एक घोट पाणी देईल का? पण शेवटी तुम्ही असं का बोलत आहात माते? काय गावामध्ये पाण्याचा काही स्रोत नाहीये? गावामध्ये फक्त एकच विहीर आहे आणि त्याचं पाणी फक्त गाववाल्यांसाठीच सीमित आहे. जर का एखाद्या बाहेरच्या माणसाला एक थेंब पण पाणी दिलं तर गाववाल्यांना पाणी नाही पुरणार. तहानाने शिष्याची वाईट हालत झाली होती. त्याला तो उभं पण राहायला जमत नव्हतं. उन्हामुळे त्याला अचानक चक्कर येतो आणि तो जमिनीवर खाली पडतो. हे सगळं नाटक करून इथे काही फायदा होणार नाहीये. जा कोणा दुसऱ्याच्या घराच्या समोर जाऊन नाटक करा. साधू आणि त्याच्या शिष्य बरोबर एकदम निर्दयताने पेश आल्यानंतर ती बाई आपल्या घराच्या आत जाते आणि दरवाजा लावून टाकते. हिम्मत नको हारू शिष्य. दुसऱ्या द्वारावरती जाऊन आपण विनंती करूया. साधू आणि त्याचा शिष्य एक एक करून गावाच्या प्रत्येक घरामध्ये भिक्षा मागण्यासाठी जातात. पण ना त्यांना कोणीतरी भिक्षा देत आणि नाही तहान विझवण्यासाठी थोडंसं पाणी. आता तर माझा सुद्धा धीरज निघून गेला आहे शिष्य. मी असं निर्दयी गाव आजपर्यंत नाही बघितलं, जो साधू आणि संन्यासांना जलपान सुद्धा नाही करू देते. त्या शिष्याची अवस्था इतकी वाईट झाली होती की आता त्याची बोलण्याची क्षमता पण संपली होती. हे दोघे जण आता त्याच विहिरीकडे उभे होते ज्यातून गाववाले स्वतःसाठी पाणी घ्यायचे. तहान विझवण्यासाठी एक शेवटचा प्रयत्न करण्यासाठी शिष्य त्या विहिरीकडे वाढतो. पण जसंच तो त्या विहिरीमध्ये झाकतो त्याला परत चक्कर येते आणि तो त्या विहिरीमध्ये खाली पडतो. हे तू काय केलं शिष्य? साधू बघतो की त्या विहिरीच्या आत पडल्यानंतर शिष्याची मृत्यू झाली आहे. तो रागात येऊन ह्या गावाला श्राप देतो.
या निर्दयी गाववाल्यांनी माझ्या शिष्याचे प्राण घेतलेत. मी या गावाला श्राप देत आहे की जशा प्रकारे माझ्या शिष्याचा मृत्यू या विहिरीमध्ये झालाय, तशाच प्रकारे हा पूर्ण गाव या विहिरीमध्ये समावून जाईल. साधू रागात विष काढतो आणि पिऊन जातो, ज्याने त्याचं पूर्ण शरीर निळं पडून जातं आणि तो गावाच्या बाहेर निघून जातो. बघताच बघता पूर्ण गाव या विहिरीच्या आत समावून जातं. गावाची ही गोष्ट ऐकून जग्गूला खूप आश्चर्य होतो. खरं बोलू तर गाववाल्यांच्या निर्दयतेचा अशा प्रकारेच शिक्षा भेटायला पाहिजे होती, पण त्यांच्या ह्या चुकीची शिक्षा येणाऱ्या पिढीला पण का भोगावी लागतीये? आमच्याकडून खूप मोठी चूक झाली होती बाळा. जर काय त्या दिवशी ते साधू बाबा माझ्या दारी पहिला आले असते तर मी त्यांना पाणी पाजलं असतं आणि हे सगळं नाही झालं असतं. काही या श्रापामधून मुक्त होण्यासाठी काही रस्ता नाहीये? मार्ग तर तेच सांगू शकतात ज्यांनी हा श्राप दिला आहे. बाळा, जर काय तू त्या साधू बाबांना शोधून त्यांच्याशी निवेदन करशील की ते आमच्या गावाला ह्या श्रापापासून मुक्त करतील तर तुझी खूप मेहरबानी होईल. ठीक आहे, मी प्रयत्न करू शकतो, पण मी त्यांना कुठे शोधेल? आणि जरी भेटले तर ओळखणार कसं? जसं तुला ह्यांनी सांगितलं की साधू बाबांनी विष पिलं होतं आणि त्यांचं पूर्ण शरीर निळं पडलं होतं. असं ऐकलंय की तेव्हापासून ना त्यांना भूक लागते ना तहान, म्हणून ते एखाद्या वाळवंटाच्या जाग्याटी असतील जिथे खाण्यापिण्याची एक पण वस्तू उपलब्ध नसते. तुला एखाद्या अशा जाग्याला शोधावं लागेल. जग्गू खूप दिवस भटकल्यानंतर एका सुख्या आणि वाळवंटाच्या जाग्याटी जाऊन साधू बाबाला शोधतो. मी विहीर गावाकडून तुमच्याकडे क्षमा मागण्यासाठी आलोय. हो, मी तुम्हाला निवेदन करायला आलोय की त्या गावाला तुम्ही श्रापामधून मुक्त करावं. असं कधीच नाही होणार. तो गाव माझ्या शिष्याच्या मृत्यूसाठी जिम्मेदार आहे. पण बाबा, जे त्या गोष्टीसाठी जिम्मेदार आहेत त्यातले काही लोक तर मेले आहेत आणि जे जिवंत आहेत त्यांना त्यांच्या केलेल्यावरती खूप पछतावा आहे. आणि सोबतच ह्या श्रापामुळे नवीन पिढीला खूप नुकसान होत आहे. ते बाहेरच्या जगापासून वेगळे झालेत. त्यामध्ये त्या नवीन पिढीचे तर काही चूक नाहीये ना? ती नवीन पिढी सुद्धा त्याच निर्दयी लोकांची आहे. तुम्ही बरोबर बोलत आहात बाबा, पण मला हे सांगा, जर तुम्ही सुद्धा या नवीन पिढीसाठी अशीच निर्दयता दाखवताल तर तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक राहील, जो तुमच्या शिष्याच्या मृत्यूसाठी जिम्मेदार आहे? जग्गूच्या निवेदन केल्यानंतर साधूचं हृदय विरघळून जातं आणि तो त्या कुवा गावाला आपल्या श्राप पासून मुक्त करण्यासाठी होकार देतो. या श्रापातून मुक्तीसाठी गाववाल्यांना मला जलपान करावं लागेल आणि त्याच विहिरीच्या पाणीमधून मला पोटभर भोजन करू घालावं लागेल. ते लोक सगळं करण्यासाठी तयार आहेत बाबा. तुम्ही कृपया माझ्यासोबत चला. जग्गू साधू बाबाला आपल्या बरोबर कुवा गाव मध्ये घेऊन येतो आणि साधू बाबाची बोललेली गोष्ट गाववाल्यांना सांगतो. तुम्हा सगळ्यांना ह्या विहिरीच्या पाण्याने साधू महाराजांना जलपान करावं लागेल आणि त्यांना पोट भरून भोजन करू घालावं लागेल. म्हातारी एका मोठ्या तांब्यामध्ये पाणी घेऊन येते. जसंच साधू बाबाच्या चरणांमध्ये विहिरीचं पाणी पडतं, त्यांचे निळे पाय परत पहिल्यासारखे होतात. इथे सगळेजण साधू बाबासाठी भोजनाची व्यवस्था करत होते. या बाबा, बसून घ्या. म्हातारी साधूच्या बसण्यासाठी एक कापड घालते आणि त्यांना एका मोठ्या तांब्यामध्ये पाणी पिण्यासाठी देते. पाणी पिऊन घ्या बाबा. बाबा त्या तांब्यातून पाणी पितात आणि जसंच ते पाणी त्यांच्या गळ्यामध्ये उतरतं, त्यांचा गळा पण निळ्याच्या जागेटी परत पहिल्यासारखा होता. हेच काम तुम्ही 20 वर्षापूर्वी केलं असतं तर तुम्हा दोघांना एवढी परेशानी नसती झेलावी लागली. जोपर्यंत माणसाला ठोकर नाही लागत तोपर्यंत त्याला आपल्या चुकीचा अहसास नाही होत. ही चूक करून आम्ही सर्व गाववाल्यांनी एक खूप मोठी शिक्षा घेतली आहे बाबा. जेवण तयार झालं होतं. सगळेजण एक एक करून जेवण घेऊन आले आणि साधू बाबांना वाढतात. हे क्या बाबा, हे भात ह्याच विहिरीच्या गावामध्ये बनवला आहे. साधू बाबांनी 20 वर्षांपासून काहीच नाही खाल्लं होतं, म्हणून जसंच जो पण त्यांच्या समोर जेवण ठेवायचं
ते पटकन ते खाऊन सगळं संपवून टाकतात. आता सगळ्यांनी घेऊन आलेलं जेवण संपवून जातं, पण साधू बाबाची भूक नाही संपत. जेवण तर संपलं आहे बाबा. पण मी अजून सुद्धा पूर्णपणे तृप्त नाही झालोय. आता तर आमच्याकडे फक्त थोडंच धान्य बाकी आहे, आणि त्याला सुद्धा जर आम्ही शिजवलं तर आम्हाला काय खायला राहील? ही चूक आम्ही आजपासून 20 वर्षपूर्वी केली होती, आणि त्याची शिक्षा आजपर्यंत आपल्याला भेटत आहे. आता आपण परत ती चूक नाही करणार आहोत. ज्याच्या घरी जितकं पण अनाज उरलं आहे ते घेऊन या. गाववाले उरलेल्या धान्याने परत जेवण बनवतात आणि साधू बाबाला वाढतात. ह्या वेळेस जसंच अन्नाचा शेवटचा तुकडा साधू बाबाच्या पोटामध्ये जातो, त्यांचं पूर्ण शरीर परत पहिल्यासारख्या रंगामध्ये येऊन जातं, आणि बघताच बघता पूर्ण कुआ गाव आपल्या जुन्या स्वरूपमध्ये येतं. आता ह्या गावाचे लोक कोणत्या पण साधू किंवा जरूरतमंद माणसाला खाली हात पाठवून नाही देत.